जय महाराष्ट्र. सर्वात अगोदर तर पाचोराव तालुक्यातील आणि शहरातील सर्व मतदार बांधवांचे या ठिकाणी मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून आभार मानतो की आपण आमच्या सर्व उमेदवारांच्या पाठीशी या ठिकाणी उभे राहिले व मतदान केलं, त्याबद्दल आपले आभार. आणि महत्त्वाचा विषय या ठिकाणी मी घेऊन आलेलो आहे. नगराध्यक्ष संदर्भात आम्ही माझ्या मिसेसचा फॉर्म भरला होता नगराध्यक्षपदासाठी आणि माझा 3 नंबर प्रभागामध्ये फॉर्म भरलेला होता. नगराध्यक्ष फॉर्म भरल्यानंतर उमेदवार आमचा नगराध्यक्षासाठी दुसरा होता. एक सबस्टिट्यूट म्हणून मी माझा मिसेसचा फॉर्म त्या ठिकाणी टाकून ठेवला होता. पण जो मेन आमचा उमेदवार होता त्याच्यावरती काही प्रेशर आल्यामुळे समोरच्यानी फॉर्म भरला नाही. मग माझा फॉर्म तिथे मिसेसचा लागला, पण माझी आर्थिक परिस्थिती नसल्या कारणाने काय झालं आणि माझी मानसिकता पण त्या गोष्टीला मी तयार नव्हतो की आपण नगराध्यक्ष एवढं मोठं लढू का बुवा, या लोकांच्या एवढं मातब्बर आहेत बसून आपल्यासमोर. त्यासाठी मी जी माघार घेतली याच्यामध्ये कोणी माझ्यावरती आरोप झाले. माघार घेतल्यानंतर बरेच लोकांनी आरोप केले की 15 लाख घेतले, 20 लाख घेतले, 25 लाख घेतले. हे आरोप पूर्णपणे खोटे आहेत. 1 रुपयासुद्धा यांचा मी घेतलेला नाही आहे कोणाचाच, आणि कोणाचाच काही या ठिकाणी पैशांचा विषय केलेला नाही. फक्त या ठिकाणी माघार घेतल्यानंतर माझी या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे बदनामी केली आहे लोकांनी. काय या बदनामीचं उत्तर त्यांना मी दिलेलं आहे आणि पुढे तुम्हाला बोलतो बाकीच्या गोष्टी ज्या आहेत. तुम्ही आताच बोलले की तुमच्या एका कॅन्डिडेटवर दबाव आणला होता. दबाव कोणी आणला होता? दबावाचा जो विषय आहे तो तुम्ही आतला विषय तुम्हाला सांगू नाही शकत. काय त्याच्यामुळे तो जो उमेदवार फॉर्म भरला तो पोहोचलाच नाही आमच्यापर्यंत. तुम्ही 10 लाखासंदर्भात 10 लाखाचा जो स्टेटस होता, जे स्टेटस मी ठेवलं होतं ते काही त्याच्यामध्ये कोणत्या पक्षाचं नाव नव्हतं किंवा कोणत्या उमेदवाराचं किंवा कोणत्या नेत्याचं नाव नव्हतं त्याच्यामध्ये. काय आणि ज्यावेळेस आम्ही फॉर्म भरला, सगळ्यांचं उमेदवारांनी फॉर्म भरला, तर ते आम्हाला वरून असं सांगण्यात आलं की तुम्हाला काहीतरी आर्थिक मदत आम्ही देऊ, पक्ष आम्हाला आर्थिक मदत करेल. पण पाचोरातील सगळ्या उमेदवारांना आर्थिक मदत मिळाली, जितके उमेदवार होते तेवढे, बरोबर. फक्त एकमेव असा उमेदवार मी आहे काय की मला पक्षाकडून कोणतीही आर्थिक मदत मिळालेली नाही. 1 रुपया पण नाही. जस्ट माझ्या बाजूला बसलेले आहेत, तुम्ही यांना विचारू शकता. काय ते तर म्हणता की आम्हाला कुठल्या उमेदवाराला मदत मिळाली नाही, वरतून तुम्ही कसं काय म्हणता? जिल्हा प्रमुखांनी तुम्ही म्हणताय की आम्हाला एक सगळ्यांना मिळाली, मला मिळाली. ते म्हणता की कोणत्या तालुक्याहून मिळाली, जिल्ह्याहून मिळाली, वरून नाही मिळाली. जिल्ह्याहून तुम्हाला मिळाली. जिल्ह्याहून बाकीच्या उमेदवारांना मदत मिळाली. एकमेव फक्त मी असा उमेदवार प्रभाग क्रमांक 3 मध्ये प्रशांत पाटील, याला कुठलाही 1 रुपयाचा मदत भेटलेली नाही. पक्षाने दिली नाही किंवा स्थानिक नेत्याने दिली नाही. कोणता स्थानिक नेता माझ्या पाठीशी किंवा माझ्या वार्डामध्ये तिथे आला नाही माझ्यासोबत फिरायला किंवा माझ्या सभेसाठी किंवा कॉर्नर मिटिंगला. काय कुणी आले, मला कोणती मदत त्या ठिकाणी मिळालेली नाही. चला, जय हिंद, जय महाराष्ट्र. जय जय